काल आपलं इथपर्यंत झालेलं होतं. ही रिॲक्शन एक होमवर्कला दिली होती, सेल रिॲक्शन. काय करणार, यातला हा ॲनोड आहे, हा कॅथोड आहे. ॲनोड पाशी ऑक्सिडेशन म्हणजे H2 चं H प्लस का H प्लस चं H2 हे लक्षात आलं पाहिजे. ॲट ॲनोड रिॲक्शन काय असणार आहे, H2 इलेक्ट्रॉन असं केलं पाहिजे. 2H प्लस आहेत, बॅलन्सिंग झालं. ॲट कॅथोड उलटी रिॲक्शन, Br मायनसचं Br2 का Br2चं Br मायनस, लक्षात आलं पाहिजे. ते ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला पाहिजे ॲट कॅथोड. रिडक्शन म्हणजे तर इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्टेड, ही रिॲक्शन होईल. ओव्हरऑल सेल रिॲक्शन H2 प्लस Br2 gives 2H प्लस प्लस 2Br मायनस. जे काही त्याच्या फिजिकल स्टेट्स असतील त्या मात्र इथं लिहिल्या पाहिजे. त्यांनी आता मेन्शन नाही केलेलं, पण ते लिहायला लागतात, अदरवाईज त्याचे हाफ मार्क्स जातात. ओके, हे डिलीट करतो. एक मिनिट सर. ओके, झालं सर, थँक्यू. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण. What is the electrode potential, or how does electrode potential develop? बघा, थोडं एक्सप्लेन करतो आधी. इलेक्ट्रोड पोटेन्शियल बेसिकली काय आहे, म्हणजे आपण जे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज तयार केली होती, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मिळती कशामधनं, त्या व्हॅल्यूज कुठनं येतात ती गोष्ट टोटली वेगळी. पण बेसिकली याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे आणि त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कमी आहे. हे नेमकं कुठनं येतं? व्हॉट इज ऑक्सिडेशन पोटेन्शियल, व्हॉट इज रिडक्शन पोटेन्शियल, और बेसिकली व्हॉट इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग ते ऑक्सिडेशनचा असू देत, नाही तर रिडक्शनचा असू देत, नेमकं काय आहे पोटेन्शियल डिफरन्स कुठनं डेव्हलप होतो, तो थोडासा आपल्याला विचार करायचा. बघा, समजा मी असं म्हणलं, व्हाईट स्क्रीन दिसते ना रे, का मी चुकून आधीच क्लोज नाही केलं? व्हाईट बोर्ड दिसतोय ना? येस. ओके, सो मी आता असं समजा काम केलं, मी आता म्हणलं झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, त्याच्यामध्ये त्याचे रॉड डिप करणं, वायरनं कनेक्ट केलं आणि हा सॉल्ट ब्रिज टाकून दिला. तर त्यातला मी फक्त इकडचा पार्ट कन्सिडर करतो. इथं सगळीकडे Zn2 प्लस आहे आमचं, आणि हा झिंकचा रॉड आहे. हॅलो सर. बोल, सर तुम्ही काय लिहिताय का? तुला दिसत नाहीये? नाही सर. अरे, मी शेअर केलेली स्क्रीन दिसत नाहीये नाही सर, तुम्हाला? व्हाईट स्क्रीन दिसते पण लिहिलेलं नाही दिसत आहे मला. मी ड्रॉ केलेत, डायग्राम काहीतरी ड्रॉ केले, नाही दिसत. दिसतायत सर. आता दिसतंय. येस सर, दिसले आता. दिसल्या ना? बहुतेक डिले होत असेल, नेटचा काहीतरी इश्यू असेल. ओके, बघा आता इथं रिॲक्शन काय होणार आहे, तर रिॲक्शन दोन पैकी एक काहीतरी रिॲक्शन होऊ शकते. एक तर Zn gives Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, दुसरी पॉसिबिलिटी आहे ऑपोजिट साइड, Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Zn. म्हणजे एक तर आपण असं म्हणू शकतो, याच्यावरचे जे ॲटम्स आहेत ते आयन्स बनून इकडे खाली येतील, किंवा दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की हे आयन्स याच्यावरती डिपॉझिट व्हायला सुरुवात होईल. तर दोन वेगवेगळे डिरेक्शन्स आहेत.
पण या दोन्हीपैकी कुठलीही डिरेक्शन झाली तरी त्यावेळेला एक कॉमन गोष्ट काय असणार आहे, तर या साईडला जे पॉझिटिव्ह आयन्स आहेत, हे समजा आपण असं कन्सिडर केलं, यातनं एक Zn2+ आयन इथं आला डिझॉल्व्ह होऊन. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन्स कुठे राहिले? इथेच राहिले, या पॉइंटला. ज्या पॉइंटमधनं तो Zn2+ बाहेर पडला, त्या पॉइंटला एक्झॅक्टली ते 2 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत. असे कुठेतरी भलतीकडे नसतील. इथं ते 2 इलेक्ट्रॉन नसणार आहेत इनिशियली. इनिशियली ते इथं असतील. मग हे आपण कसं दाखवू शकतो? आपण त्याला असं दाखवूयात. बघा, इथनं Zn2+ इथं आला. जस्ट या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह झाला. म्हणजे त्यावेळेला Zn2+ इथं असेल आणि त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स इथं असतील. असा दुसरा एक जण आला. काय होईल परत? Zn2+ इथं असेल, त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स इथं असतील. ओव्हरऑल आपल्याला कुठलाही मेटल जर कन्सिडर करायचा असला, तर इकडे काय असणार आहे अशा केसमध्ये? हा पॉझिटिव्ह चार्जेस इकडे असतील, वेदर +1 +2 ते ठरेल आणि त्यानं लूज केलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इकडे असतील. सो हा पोटेन्शियल डिफरन्स आहे. हे किती फास्ट त्यानं इलेक्ट्रॉन्स देऊन टाकलेले आहेत, किती फास्ट तो Zn2+ मध्ये कन्वर्ट झालाय त्याच्याप्रमाणे हे ठरेल. दुसरी काय पॉसिबिलिटी आहे? दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की हा उलटी डिरेक्शन कन्सिडर करू आपण. उलट्या डिरेक्शन मध्ये काय होतंय? Zn2+ आयन्स आहे, हे इकडे येतात आणि हे 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि झिंक म्हणून सेटल होतात, त्याच्यावर डिपॉझिट होतात. आता हे होत असताना ज्या सेकंदाला हा Zn2+ आयन या 2 इलेक्ट्रॉनला घेईल, त्यावेळेला काय होणार आहे? त्यावेळेचा विचार करून बघा आता. इकडे याच्यामध्ये शिल्लक काय राहील? सोल्युशन मध्ये. सोल्युशन मध्ये सगळे शिल्लक राहणारे त्याच्या बरोबरीच आहे, SO4 2- आयन्स. आणि त्यावेळेला या रॉड वरती गेलेला असेल Cu2+ आयन त्या इलेक्ट्रॉनला घ्यायला आणि त्याच्यामुळं पॉझिटिव्ह रॉड वरती येतो आणि निगेटिव्ह सोल्युशन सोल्युशन मध्ये राहतो. याचा इफेक्ट असा होणार आहे की ओव्हरऑल आपल्याला असं दिसेल त्याच्यावर. इकडं निगेटिव्ह चार्जेस असतील आणि याच्यावरती प्लस चार्जेस. सो हे किती फास्ट होतंय किंवा किती इझिली होतंय इन प्रेझेन्स ऑफ अनदर इलेक्ट्रोड, त्याच्यावरती डिपेंड करणार आहे. याला आपण म्हणणार आहे रिडक्शन पोटेन्शियल किंवा ऑक्सिडेशन पोटेन्शियल. फर्स्ट मी जे दाखवलं दॅट वॉज ऑक्सिडेशन पोटेन्शियल, ज्या वेळेला बाहेर सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज, रॉड वरती निगेटिव्ह चार्ज असं होतं, त्याला आपण म्हणणार ऑक्सिडेशन पोटेन्शियल. आता जे मी दाखवलंय त्याच्यामध्ये बाहेर सोल्युशन निगेटिव्हली चार्ज शिल्लक राहिलं, म्हणजे त्यातले जे मेटल आयन्स आहेत ते रॉडवर आले, त्यामुळे मेटल रॉडवरती पॉझिटिव्ह चार्ज झाला, सोल्युशन वरती निगेटिव्ह चार्ज. हा जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे मायनस प्लस, याला आपण म्हणणार आहे रिडक्शन पोटेन्शियल. कोणाला काही डाऊट असेल तर विचारावं. ओके, सो मला एकदा फक्त आपलं बुकलेट मध्ये चेक करू दे, तिथं जागा दिली आहे. ड्रॉइंगला का काय आहे? एकदा चेक करू. ओके, हे एक्सप्लेनेशन केलेलं आहे फक्त. मला असं वाटतंय की या एरियामध्ये हा जो एरिया आहे, इथं हे दोन्ही डायग्राम्स काढा बरं. मी आत्ता काढतो त्या, या रिजन मध्ये काढून ठेवा आणि याच्या डायग्राम्स आहेत असं म्हणून तिथं मेन्शन करून ठेवा. इथं काही दिसत नाहीयेत स्पेस दिलेली, पण ते नंतर रेफरन्ससाठी बरं पडेल. इथं मी ड्रॉ करतो.
रॉडच्या सगळ्या डिरेक्शन मध्ये असे प्लस मायनस असतील, त्यामुळे रॉड विल बिकम निगेटिव्हली चार्ज, solution will become positively charged because of Zn2 plus ions. तर हे दोन्ही डायग्राम तिकडेच काढायचे ना? हो हो, ही डायग्राम ऑक्सिडेशन पोटेन्शियलचे. डिलीट करू. हे डिलीट करतो. यातलं आता जे आपण बोललो इलेक्ट्रोनेशन, डी इलेक्ट्रोनेशन. डी इलेक्ट्रोनेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन. इलेक्ट्रोनेशन म्हणजे काय? रिडक्शन. या दोन्ही गोष्टी त्या रॉड आणि सोल्युशन मध्ये होत असतात. जर डी इलेक्ट्रोनेशन होत असेल तर त्याला आपण ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणणार. अशा वेळेला रॉड वरती निगेटिव्ह चार्ज राहील, सोल्युशन वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. ज्या सेकंदाला तो Zn2+ बाहेर पडेल त्या सेकंदाच्या बद्दल चाललंय. सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज येईल, रॉड वरती निगेटिव्ह चार्ज येईल, त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतो. सेम प्रकार इलेक्ट्रोनेशनच्या वेळेला रिडक्शन पोटेन्शियल डेव्हलप होईल, ऑपोजिट चार्जेस येत असतील. हे इक्वेशन इम्पॉर्टंट आपल्यासाठी. ई सेल, ईएमएफ ऑफ सेल किंवा व्होल्टेज ऑफ सेल इज इक्वल टू इलेक्ट्रोड पोटेन्शियल फॉर ऑक्सिडेशन, किंवा त्याला आपण म्हणणार आहे ऑक्सिडेशन पोटेन्शियल, प्लस इलेक्ट्रोड पोटेन्शियल ॲट कॅथोड म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे ई सेल म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस रिडक्शन पोटेन्शियल. आता लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. हा फॉर्म्युला असाच्या असा लक्षात नका ठेवू, नंतर जाऊन कन्फ्युजन्स होणार आहेत. असा फॉर्म्युला जर लक्षात ठेवलात तर एक कुठला तरी फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, ज्याच्यामध्ये
एक तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल्स माहिती असतील तुम्हाला सगळी, जी दिली जातात ती नॉर्मली रिडक्शन पोटेन्शियल दिली जातात. त्यामुळे आपण रिडक्शन पोटेन्शियलच्या टर्म्स मध्ये यूज करूयात. मग रिडक्शन पोटेन्शियल्स म्हणजे कॅथोड पासलं पण रिडक्शन पोटेन्शियल दिलंय, एनोड पासलं सुद्धा रिडक्शन पोटेन्शियलच दिलेलं आहे. तर हा फॉर्म्युला कसा यूज करायचा तो डोक्यामध्ये ठेवा आणि मग आपण तो हळूहळू चेंज कसा होतो ते हळूहळू जसं आपण याच्यातनं पुढे जाऊ तसं आपण शिकू. समजा आपण म्हणलं ई सेल इज इक्वल टू, जर सगळी रिडक्शन पोटेन्शियल दिलेली असतील असं करायचं ई कॅथोड मायनस ई एनोड. सर ही कंडिशन केव्हा राहील? इफ रिडक्शन potentials are given. Only reduction potentials are. म्हणजे ऍनोडचं सुद्धा रिडक्शन पोटेन्शियलच दिलंय जरी तिथं ऑक्सिडेशन होत असलं तरी, कारण आपल्याला जी इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे ती आपण एक तर ऑक्सिडेशन पोटेन्शियलच्या सिक्वेन्सनं लावून घेतो किंवा रिडक्शन पोटेन्शियलच्या सिक्वेन्सनं लावून घेतो. त्याच्यामुळे दोन पैकी एक कुठला तरी सिक्वेन्स दिलेला असतो त्याच्यामधलं आणि एकच कुठलं तरी वापरलं जातं. दरवेळेला वेगवेगळे वापरत नाहीत. ऍनोडसाठी वेगळं वापरलं, कॅथोडसाठी वेगळं वापरलं असं ते करत नाहीत ते शक्यतो. त्याच्यामुळे रिडक्शन पोटेन्शियल मधलं ठेवूयात, एक डोक्यामध्ये ठेवू. काय करायचं, ई सेल इज इक्वल टू ई कॅथोड मायनस ई एनोड. आता समजा असं कन्सिडर करू की त्यांनी आपल्याला ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिली. ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजेच मायनस रिडक्शन पोटेन्शियल. समजा एखाद्याची व्हॅल्यू अशी असली की रिडक्शन पोटेन्शियल ची व्हॅल्यू आहे समजा 0.40 व्होल्ट. याचा अर्थ होत असतो त्याच गोष्टीची ही ऑक्सिडेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू असली पाहिजे -0.4 व्होल्ट. सो एक्झॅक्टली ऑपोजिट करायचं आपल्याला, फक्त साईन चेंज करायचे, व्हॅल्यू सगळ्या सेम ठेवायच्या. सो त्या वेळेला याच्या कॅल्क्युलेशनसाठी जे काही चेंजेस करायला लागतील ते करायचे. एक कुठला तरी फॉर्म्युला लक्षात ठेवा. मी हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं रेकमेंड करतोय कारण आपल्याला बहुतेक वेळेला सगळी रिडक्शन पोटेन्शियल दिलेली असतात. ई सेल इज इक्वल टू ई कॅट मायनस ई एल. ओके, आता यालाच काही वेळेला असा फॉर्म्युला यूज करायला लागतो, ई झिरो सेल इज इक्वल टू ई झिरो कॅट मायनस ई झिरो एन. आता हे झिरो काय आहे, तर जे आपण थर्मोडायनामिक्स मध्ये यूज केलं होतं तो प्रकार. नॉर्मल सुद्धा आपण यूज करू शकतो, नुसता जी, नुसता एच, डेल्टा जी, डेल्टा एच असं यूज करू शकतो, किंवा डेल्टा जी झिरो, डेल्टा एच झिरो असंही म्हणू शकतो. मग हे झिरो कधी यूज करतो आपण, ज्या वेळेला स्टँडर्ड कंडिशन्स असतात त्यावेळेला. मग आता स्टँडर्ड कंडिशन्स काय आहेत या केसच्या, या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या, त्या कन्सिडर करू. इथं खाली दिलंय बघा, स्टँडर्ड कंडिशन साठी स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. त्यावेळेला काय काय असलं पाहिजे, त्यावेळेला असलं पाहिजे 1 मोलर सोल्युशन असलं पाहिजे, त्याच्यानंतर 298 केल्विन टेम्परेचर असलं पाहिजे, आणि जर प्रेशर असतील तर 1 ATM प्रेशर असलं पाहिजे. म्हणजे आपण जी डायग्राम काढलेली होती, ही जी डायग्राम होती, त्या डायग्राम मधलं इथलं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन 1 मोलर आहे. गॅसियस असतील, काल आपण दाखवलं होतं, गॅसेस असतील तर असं काहीतरी एका रॉडच्या शेजारी, प्लॅटिनम रॉडच्या शेजारी असा पाईप टाकून याच्यामधनं बबल्स बाहेर काढले जातात. तर याचं प्रेशर 1 ATM असलं पाहिजे, 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्याला आतमध्ये प्रेस केलेलं असलं पाहिजे. याला आपण म्हणणार आहे स्टँडर्ड कंडिशन. 25 डिग्री सेल्सिअस किंवा 298 केल्विन टेम्परेचर असेल. डिलीट करतो, म्हणजे हे रूम टेम्परेचरचं सांगलेलं आहे. ओके, सो स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल लक्षात, इलेक्ट्रोड पोटेन्शियल आता बोललो तसं, तर त्याच्यातलं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल अर्थ दोघांचे सेम आहेत मगाच्या सारखेच. स्टँडर्ड कंडिशनच्या वेळेचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि स्टँडर्ड कंडिशनच्या वेळेचं रिडक्शन पोटेन्शियल असा त्याचा अर्थ करायचा. इथं दिलंय बघा, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज इक्वल टू मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. हे मगाशी व्हॅल्यूज चेंज होताना दाखवल्या. सॉरी, मी चुकून व्हॅल्यूज बोललो, व्हॅल्यूज सेम राहतात, साईन चेंज होताना दाखवल्या. ओके,
नेक्स्ट बघू, डिफाईन अँड एक्सप्लेन स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. आता सेल पोटेन्शियल म्हणजे काय? सेल पोटेन्शियल याचा अर्थ हे बघा, हे आता खाली जे इक्वेशन यूज केलं ते आपण वरती लिहिलेलं इक्वेशन होतं रिडक्शन पोटेन्शियलच्या वेळचं. ई सेल इज इक्वल टू ई कॅथोड मायनस ई एनोड वेन स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल्स आर गिवन. स्टँडर्ड दिले असतील तर हे 0 वापरायचं, स्टँडर्ड नसेल दिलं तर तो 0 नाही वापरायचा, बाकी सगळं सेम. डिलीट करतो. कुणाला काही डाऊट असला तर विचारा. एक्सप्लेन नर्स्ट इक्वेशन फॉर सेल पोटेन्शियल. इम्पॉर्टंट. सगळे जे न्यूमरिकल्स आहेत ते या इक्वेशन वरती येतात या चॅप्टर मधली. हेच एक इक्वेशन आहे ज्यालाच पुढं मागं काहीतरी करून फिरवून वगैरे रिअरेंज करून याच्यातच बारीक बारीक चेंजेस करून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे असतात. इथं आता सेल बद्दल विचारलंय त्यामुळे इथं पलीकडे सुद्धा सगळं सेल दिलेलं आहे. जर याच्याऐवजी सिंगल इलेक्ट्रोडचं विचारलं असतं म्हणजे ई ऑक्स इज इक्वल टू म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल किंवा एनोड पासलं पोटेन्शियल, तर आपण काय करणार ई झिरो ऑक्स म्हणजे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल मायनस सेम इक्वेशन आर टी अपॉन एन एफ एल एन जे काही सी रेस टू सी इंटू डी रेस टू डी अपॉन ए रेस टू ए इंटू बी रेस टू बी. म्हणजे हे काय वापरतोय आपण? हा के वापरतोय रे. सो हे लक्षात येऊ शकतं लगेच. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटशी आपण काहीतरी त्याला नंतर जाऊन रिलेट करणार आहे, हे लगेच तिथं लक्षात आलं पाहिजे. ओके, फक्त त्याचा हा लॉग टू द बेस ई आहे, म्हणजे त्याला जर आपण लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला इथे या फॅक्टरला 2.303 न मल्टिप्लाय करायला लागतं. म्हणजे इक्वेशन आपल्याला नॉर्मल लॉगॅरिथमिक टर्म मध्ये लॉग टू द बेस 10 करायचं असलं तर हे इक्वेशन आपण नॉर्मल यूज करणार आहे. लॉग टू द बेस 10 2.303 न मल्टिप्लाय केलं. एक मिनिट, ह्याच्यात काही मिस्टेक झाली आहे का मला जरा बघू दे. करेक्ट. हे जे 2.303 आलंय ते ऍक्च्युली काय पाहिजे, 2.303 मल्टिप्लाइड बाय आर मल्टिप्लाइड बाय टी ऍट 298 केल्विन अँड 1 फॅरेडे म्हणजे 96500. म्हणजे याचं काय आलं पाहिजे कॅल्क्युलेशन, 2.303 मल्टिप्लाइड बाय आर म्हणजे 8.314 मल्टिप्लाइड बाय टी म्हणजे 298 डिवायडेड बाय एफ म्हणजे 96500 कुलोम. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ही व्हॅल्यू येते. माझ्याकडनं इथं मिस्टेक झाली आहे, ते मल्टिप्लिकेशन दाखवायचं होतं मला बहुतेक आणि ते मिस झालंय माझ्याकडनं. हा नंबर कट करून टाका, 2.303 कट करा तिथला आणि त्या जागेवरती काय पाहिजे, हा नंबर पाहिजे. ते त्याचा आन्सर येतो त्या मल्टिप्लिकेशन डिव्हिजन 0.0592. डिलीट करतो. हे आपण सॉल्व्ह करू. होमवर्क म्हणलंय पण ते होमवर्क कसा करायचा ते तरी कळलं पाहिजे. आपण इथं करूयात पहिलं. राईट नर्स्ट इक्वेशन फॉर द फॉलोइंग सेल्स. मी हा सेल नाही घेत, हा होमवर्कलाच ठेवू आपण. हे दोन मी कुठले तरी वेगळे घेतो, आपण त्याच्यासाठी सॉल्व्ह करूया. क्वेश्चन लिहून ठेवा फक्त. राईट नर्स्ट इक्वेशन फॉर द फॉलोइंग सेल्स. बस समजा घेऊयात काय, अशी एक रिॲक्शन घेतो. क्रोमियम सेल दिलाय असं दाखवतं आपल्याला. थांबा, मला एकदा चेक करू दे त्यांनी आपल्याला सेल दिला होता का डायरेक्ट रिॲक्शन दिली होती. ओके, सेल दिलाय. सेल दिलेला असतानाच काढतो सेल रिप्रेझेंटेशन दाखवतो.
असं असेल याच्यासाठी आपल्याला पाहिजे काय करायचं बघा, नेक्स्ट इक्वेशन करायचंय. त्याच्यासाठी आधी आपल्याला सी कोण आहे, डी कोण आहे, ए कोण आहे आणि बी कोण आहे हे कळण्यासाठी आपल्याला पहिलं नेट सेल रिॲक्शन लागेल. नेट सेल रिॲक्शन काढण्यासाठी आधी आपल्याला नॉर्मल रिॲक्शन लागतील. ऍट एनोड काय झालं, ऍट कॅथोड काय झालं. तर आपण एक एक रिॲक्शन बघू. ऍट एनोड म्हणजे इकडची रिॲक्शन म्हणजे ऑक्सिडेशन. ऍट कॅथोड म्हणजे रिडक्शन पाहिजे. नेट करण्यासाठी काय पाहिजे, हे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे फर्स्ट रिॲक्शन बाय 2. सेकंड रिॲक्शन बाय 3. ओव्हरऑल काय येईल, 2Cr प्लस 3CD2 प्लस बघा. आता ही रिॲक्शन आपल्याला यूज करायची. त्यातला जो सॉलिड आहे त्या सॉलिडला काही कॉन्सन्ट्रेशन नाहीये. तो रॉड तुम्ही कितीही मोठा घ्या, कितीही लहान घ्या, त्यांना काही फरक पडणार नाहीये. फरक कशावरनं पडेल, फरक हे जे ऍक्वियस सोल्युशन्स आहेत त्याच्या कॉन्सन्ट्रेशन वरती पडणार आहे. म्हणजे आता सी रेस टू सी इंटू डी रेस टू डी वाला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण कन्सिडर कोणाला करणार, फक्त याला आणि याला. सॉलिड पार्टला आपण कन्सिडर नाही करत बसायचं. म्हणजे प्रॉडक्ट साइड डिवायडेड बाय रिॲक्टंट साइड. म्हणजे नस्ट इक्वेशन काय येईल, नस्ट इक्वेशन इज E cell is equal to E0 cell minus RT upon NF log C raised to C. कोण आहे C इकडं, Cr3 प्लस रेस टू C म्हणजे किती, 2 डिवायडेड बाय CD2 प्लस Q which is equal to E0 cell minus 0.0592 अपॉन N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड. किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड आहेत, 6 लॉग हे कधी आहे, दिस इज ऍट 25 डिग्री सेल्सिअस. का असं, इथं आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या आर टी एफच्या, तर ते आलेलं आन्सर आहे. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. रिॲक्शन चेंज करू. हा बोल. सर मला याचा डाऊट नाही आहे. मला ऍक्च्युली हे आहे की हा चॅप्टर संपल्यावर आपलं सीईटी सुरू होईल ना. हा चॅप्टर नाही, हा चॅप्टर संपल्यावर सुद्धा आपण पहिलं सिलेबस कम्प्लीट करू.
म्हणजे मग सीईटी एक सीईटी म्हणजे एमसीक्यूज सीईटी जेई एनईटी एमसीक्यूज कंटिन्यूज करता येईल. ओके सर. ओके. डिलीट करतो आणि नवीन कुठली तरी रिॲक्शन बघू. सर बोल ग. ते कॉन्सन्ट्रेशन वाला होतं ना आता C⁻C वगैरे, तर त्याचे व्हॅल्यूज दिलेले असतात का आपल्याला नॉन्स इक्वेशन मध्ये? जर न्यूमरिकल असेल तर हो. आत्ता जसा क्वेश्चन आत्ता विचारलाय की राईट नर्स्ट इक्वेशन फॉर द फॉलोइंग सेल, तर त्याच्यासाठी काही व्हॅल्यूज देण्याची गरज नाहीये ना. त्या जेव्हा व्हॅल्यूज दिल्या जातील त्यावेळेला त्यांची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली की ऑटोमॅटिकली आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करता येऊ शकेल. जर फक्त इक्वेशन लिहा म्हणलं असेल तर गरजेचं नाहीये. ओके सर. नेक्स्ट समजा काय करायचं म्हणून ऍट नोड काय करणार AL2 AL3 कॅथोड ऑपोजिट डिरेक्शन म्हणजे Cu2 प्लस सो Cu म्हणजे यानं 2 इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट केले. नेट सेल रिॲक्शन लेफ्ट साइडची ऍडिशन. ओके इलेक्ट्रॉन्स मॅच केले पाहिजेत ऍक्च्युली. 3 आणि 2 आहेत म्हणजे मग 6 करायला लागेल. फर्स्ट रिॲक्शन मल्टिप्लाइड बाय 2, सेकंड रिॲक्शन मल्टिप्लाइड बाय 3. What is net cell reaction? This one. So what is Nernst equation now? Nernst equation is काय करूयात E cell is equal to E0 cell minus 2.303 RT by NF log C raised to C कोण आहे AL3 plus raised to 2. दुसरा सॉलिड आहे त्यामुळे त्याला कन्सिडर करायची गरज नाही. अपॉन Cu2 plus raised to 3 म्हणजे ऍट 25 डिग्री सेल्सिअस काय होईल E cell is equal to E0 cell minus 0.0592 divided by n. n ची व्हॅल्यू आहे 6 log AL3 plus square upon Cu2 plus Q. बरं तुम्ही सांगा आता मला 2 मिनिटं शिल्लक आहेत.
पण तुम्ही जर खूप कंटाळलेला असाल तर पुढचा पार्ट मग परत घेत नाहीये, मग उद्या डायरेक्टली करायचा. पण जर तुम्ही ओके कंडिशन मध्ये असाल, अजून घुसतायत डोक्यामध्ये गोष्टी, असं होत असलं तर आपण अजून एक 15-20 मिनिटं पुढे कंटिन्यू करू शकतो. काय सजेस्ट कराल? उद्या सर. उद्या बरं पडेल? हो सर. ठीक आहे, ठीक आहे. नाही, नाही, मी म्हणूनच विचारतोय. आय कॅन अंडरस्टँड तुम्ही दिवसभर व्यवस्थित कामात असणार आहे वेगवेगळ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पण काय आहे, माझी अरे कंडिशन अशी आहे ना, की नेमकं थ्रोट इन्फेक्शन एवढं स्ट्रॉंग होऊन बसलंय, मला क्लासवरती येऊन शिकवता येणं इम्पॉसिबल आहे. एक तर मिक्सअप नाही झालं पाहिजे आणि त्याच्यात म्हणजे विकनेस पण खूप आहे. तर त्याच्यामुळे मला हालचाल नाही करता येत आहे आणि त्याच्यामुळं आपला सिलेबस आधीच माझ्या ऍक्सिडेंट मधनं एक 10 दिवस वाया गेले होते टोटल. त्याच्यात परत आता हे होऊन बसलेलं आहे. याच्यात परत वेळ गेला तर म्हणजे आपला सिलेबस संपवायला खूपच इफेक्ट होईल. तर त्याच्यामुळे मी थोडं थोडं का होईना पण आपण हो रेग्युलर सर. असं घेत 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 पुढे जात राहूयात. म्हणजे मग सिलेबस पुढे जात राहील. नाहीतर प्रॉब्लेम होईल. ठीक आहे ना? हो सर, काही Yes. हरकत नाही. काळजी घ्या सर. नो प्रॉब्लेम. येस, थँक्यू. सर भेटू. तर त्या परीक्षेच्या डेट्स आलेल्या आहेत 4 तारीख, हो हो, कळलं कळलं 4 मला. मार्च. कळलं माझ्यापर्यंत पोहोचले, निरोप पोहोचलाय. येस येस, बोलू आपण. मीटिंग कट होईल कुठल्याही क्षणी. बोलायचं असलं तर मेसेज करा काही. सर. येस, ओके, चलो, गुड नाईट यार. भेटू उद्या. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. अच्छा, बाय बाय. सर गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट.